नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, जिल्हा परिषद ग्रामसेवक भरती आज झालेला जो काही पेपर आहे तर हा पेपर कसा होता हे या तर पहा मित्रांनो, आज जो काही पेपर झाला होता तर या पेपरमधले महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर मित्रांनो, या ठिकाणी ज्या विद्यार्थ्याचे पेपर बाकी आहेत तर त्या विद्यार्थ्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। तर पहा मित्रांनो, जिल्हा परिषदेचा स्थायी समितीचा अध्यक्ष कोण असतो अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला होता। तर जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा जो काय अध्यक्ष आहे तर हा जिल्हा परिषदेचा जो काय अध्यक्ष असतो हा या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो। आणि स्थायी समिती जिल्हा परिषद सर्वात महत्त्वाची समिती असते। स्थायी समितीमध्ये एकूण किती सदस्य असतात हा प्रश्न तुम्हाला पुढच्या जे काही शिफ्ट बाकी त्या विद्यार्थ्यांना विचारला जाऊ शकतो, किंवा या ठिकाणी स्थायी जी काही समिती असते ही समिती सर्वात महत्त्वाची समिती असते हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। त्याच्यानंतर पहा, किंवा जिल्हा परिषदेमध्ये एकूण किती समित्या असतात असा सुद्धा प्रश्न विचारला जाईल। तर स्थायी समितीसह एकूण 10 समित्या जिल्हा परिषदेमध्ये असतात हे सुद्धा लक्षात ठेवा। त्याच्यानंतर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला काय म्हणतात तर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला प्रेसिडेंट असं म्हटलं जातं। जिल्हा परिषदेचा काय अध्यक्ष असतो यांचा कार्यकाल किती असतो तर 2.5 वर्षाचा कार्यकाल जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाचा असतो। जिल्हा परिषदेचा अध्यक्ष जास्तीत जास्त किती वेळेस या ठिकाणी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होऊ शकतो असा प्रश्न जर तुम्हाला विचारला तर जास्तीत जास्त 2 वेळा। म्हणजेच जो व्यक्ती जिल्हा परिषदेचा 2 वेळेस अध्यक्ष झाला तर त्या व्यक्तीला 3ऱ्या वेळेस अध्यक्ष होता येत नाही हे लक्षात ठेवा। त्याच्यानंतर जिल्हा परिषदेचा काय अध्यक्ष असतो याला राज्यमंत्री पदाचा दर्जा आहे। महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला राज्यमंत्री पदाचा दर्जा आहे। कॅम्प्युटरचा मेंदू कशाला म्हणतात तर पहा, सीपीयूला कॅम्प्युटरचा मेंदू म्हणतात। तर सीपीयू म्हणजे काय, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणजेच मित्रांनो सीपीयू। तर सीपीयूला कॅम्प्युटरचा मेंदू असं म्हटलं जातं। त्याच्यानंतर WWचे विस्तारित रूप सांगा अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला होता। तर वर्ल्ड वाईड वेब हे या ठिकाणी WWचे विस्तारित रूप होतं। तर WWचा शोध कोणी लावला हे मला कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगा। त्याच्यानंतर पहा, महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये 1932 मध्ये जो करार झाला त्या करारावर स्वाक्षरी कोणत्या शहरामध्ये करण्यात आली तर हा मित्रांनो पुणे करार म्हणून प्रसिद्ध आहे। तर पुणे या शहरामध्ये यावर स्वाक्षरी करण्यात आलेली होती। महात्मा गांधी यांनी खालीलपैकी कोणत्या संघाची स्थापना केली तर महात्मा गांधी यांनी हरिजन सेवक संघाची स्थापना केलेली होती। त्याच्यानंतर कोंबड्याच्या लहान पिल्लाला काय म्हणतात, कोंबडीचं जे काही लहान पिल्लू असतं तर त्याला काय म्हणतात, त्याला प्लुटिंग असं म्हटलं जातं। त्याच्यानंतर पहा, समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा। समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द सांगायचा आहे तर रत्नाकर समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द होतो। म्हणजे 2 क्वेश्चन समानार्थी शब्द विचारले होते। 2 क्वेश्चन तुम्हाला जे काही विचारले होते ते समानार्थी शब्द विचारलेले होते। त्याच्यानंतर खालीलपैकी कोणत्या शब्दातील ख हा आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द दर्शवतो तर खग याचा खग म्हणजेच मित्रांनो आकाश होतो। बाकीचे पर्याय आठवत नाहीत, परंतु खग म्हणजे काय मित्रांनो, खग म्हणजे या ठिकाणी आकाश होतो म्हणजेच आपलं आभाळ। त्याच्यानंतर खालीलपैकी कोणती जात ही गायची नाही, खालीलपैकी कोणती जात ही गायची नाही। पहिलं ऑप्शन दिलं होतं पहा सुरती, 2 नंबरचं ऑप्शन दिलं होतं सहीवाल, 3 नंबरचं ऑप्शन दिलं होतं गीर, 4 नंबरचं ऑप्शन दिलं होतं देवणी, 5 नंबरचं ऑप्शन दिलं होतं अमृतमहाल। तर जी की सुरती ही या ठिकाणी कशाची जाते तर सुरती ही शेळीची जाते, म्हणून मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 होतं या प्रश्नाचं उत्तर। आता सहीवाल ही कोणत्या राज्याची आहे तर सहीवाल मित्रांनो पंजाब राज्याची, म्हणजे गाय आणि तिचे मूळ स्थान यावर सुद्धा प्रश्न विचारला जाते। गिर गाय ही मूळची कोणत्या राज्याची आहे तर गुजरात राज्याची गिर गाय आहे। देवणी ही गाय मूळची कोणत्या राज्याची तर आंध्र प्रदेश या राज्याची आहे। आणि अमृतमहाल ही मूळची कोणत्या राज्याची गाय तर अमृतमहाल ही कर्नाटक या राज्याची मूळची गाय आहे, लक्षात ठेवा। म्हणजे गाय, त्याच्या जाती आणि उगमस्थान हे एक प्रश्न विचारतात, म्हणजे गाय कोणत्या मूळ ठिकाणाची आहे। त्याच्यानंतर भारताच्या कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त काळी मृदा आढळते, भारताच्या कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त काळी मृदा आढळते तर महाराष्ट्र या राज्यामध्ये सर्वात जास्त काळी मृदा आढळते। त्याच्यानंतर खालीलपैकी कोणती मृदा अग्निजन्य खडकापासून निर्माण झालेली आहे तर बेसॉल्ट नावाची मृदा अग्निजन्य खडकापासून निर्माण झालेली आहे। आणि बेसॉल्ट मृदेने महाराष्ट्राचा किती भाग व्यापलेला आहे तर जवळपास 90% भाग ह्या बेसॉल्ट मृदेने व्यापलेला आहे। त्याच्यानंतर योजनेवर आधारित एक प्रश्न विचारला होता। जो काही तुमचा जिल्हा, ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरला आहे तर त्या जिल्ह्याविषयीवर तुम्हाला 2 क्वेश्चन विचारले जात आहेत। त्याच्यानंतर खालीलपैकी कोणते पीक अतिशय अवर्षणग्रस्त भागामध्ये घेतले जाते। पहिलं ऑप्शन पहा जवस, 2 नंबरचं ऑप्शन आहे करडई, 3 नंबरचं ऑप्शन आहे बाजरी, 4 नंबरचं ऑप्शन आहे ज्वारी आणि 5 नंबरचं ऑप्शन आहे मका। तर खालीलपैकी कोणते पीक अतिशय अवर्षणग्रस्त म्हणजे ज्या भागामध्ये खूप कमी पाऊस पडतो या भागामध्ये घेतलं जातं तर ते आहे मित्रांनो करडई। करडई हे पीक सर्वात कमी पावसाच्या प्रदेशामध्ये घेतलं जातं। त्याच्यानंतर कन्फर्म या शब्दाचा समानार्थी शब्द तुम्हाला इंग्लिशमध्ये विचारलेला होता।
खालीलपैकी कोणते पीक हे गव्हामध्ये आंतरपीक म्हणून घेण्यास योग्य आहे? खालीलपैकी कोणते पीक हे पहा गव्हामध्ये आंतरपीक म्हणून घेण्यात येतं? तर हा तुलनात्मकदृष्ट्या सोपा प्रश्न होता. पहिला ऑप्शन पहा मका, 2 नंबरचा ऑप्शन आहे मित्रांनो बाजरी, 3 नंबरचा ऑप्शन आहे वाटाणा, 4 नंबरचा ऑप्शन आहे मौरी आणि 5 नंबरचा ऑप्शन आहे जवस. तर खालीलपैकी कोणते पीक आहे की जे गव्हामध्ये आंतरपीक म्हणून घेतलं जातं? तर ते आहे मित्रांनो मौरी. मौरी हे पीक गव्हामध्ये आंतरपीक म्हणून घेतलं जातं. त्याच्यानंतर पाहता गणिताचे जे काही प्रश्न विचारले होते तर गणिताचे प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच्यानंतर पहा मित्रांनो, खालीलपैकी कोणते पीक फक्त रब्बी हंगामामध्ये घेतलं जातं? खालीलपैकी कोणतं पीक हे पहा फक्त रब्बी हंगामामध्ये घेतलं जातं असा प्रश्न विचारलेला आहे. पहिला ऑप्शन पहा मका, 2 नंबरचा ऑप्शन आहे ज्वारी, 3 नंबरचा ऑप्शन आहे मित्रांनो गहू आणि 4 नंबरचा ऑप्शन आहे सोयाबीन, 5 नंबरचा ऑप्शन आहे मूग. तर सर्वप्रथम रब्बी म्हणजे काय आणि खरीप म्हणजे काय? तर मित्रांनो पावसाळ्यामध्ये जे की पिके घेतले जातात त्याला खरीप असं म्हटलं जातं आणि पावसाळा झाल्याच्या नंतर हिवाळ्यामध्ये जे पिकं घेतले जातात त्याला रब्बी म्हटलं जातं. म्हणजे आता वरील पिकापैकी कोणतं पीक हे हिवाळ्यामध्ये घेतलं जातं? तर फक्त मित्रांनो गहू हे पीक या ठिकाणी हिवाळ्यामध्ये घेतलं जातं. म्हणजे दिलेले जे काय आपले पर्याय त्यापैकी ऑप्शन क्रमांक 3 होतं आपल्या या प्रश्नाचं उत्तर. तर मित्रांनो पुढचा व्हिडिओ मी लगेच जवळपास अर्ध्या ते पाऊण तासामध्ये टाकणार आहे जो की तुमचा गणितावर असणार आहे. यामध्ये गणित आणि बुद्धिमत्तेचे कसे क्वेश्चन विचारले होते हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. तुलनात्मकदृष्ट्या मित्रांनो गणित आणि बुद्धिमत्ता सोपं होतं, परंतु जवळपास 4 ते 5 क्वेश्चन मित्रांनो बरेच या ठिकाणी डिफिकल्ट टाकलेले होते. म्हणजे बुद्धिमत्तेवर पझलवर आधारित हे प्रश्न होते. तर ते सुद्धा प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे मित्रांनो पुढचा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या मोबाईलवर लवकरात लवकर मिळण्यासाठी चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि या ठिकाणी तुम्हाला जर काही क्वेश्चन आठवत असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. तर या ठिकाणी थांबूयात. थँक्यू, धन्यवाद.